कुलगुरू हॉटेल येथे मंगळवार दिनांक 24 रोजी शिवसंग्रामची बैठक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा निरीक्षक राजनजी घाग, बीड जिल्हा अध्यक्ष नारायणजी काशीद यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली आहे। या प्रसंगी ज्ञानेश्वर चौधरी, राजू म्हस्के, अशोक चौधरी, उद्धव चौधरी, धनंजय फिसके, शहादेव महाडिक, अंबादास चौधरी, पिणू गायकवाड, बाबूभाई जाधव, राहुल महाडिक, माऊली थोरवे, विठ्ठल काकडे, बाळासाहेब मांढरे, शरद ढोबळे, आबासाहेब गिऱ्हे, मयूर चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामॅन अनिल मोरे, कडाष्टी। आज या ठिकाणी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद या पक्षाच्या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी मला आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष नारायणजी काशीद यांचा 2 दिवसापूर्वी फोन आला की आपले प्रदेशचे उपाध्यक्ष येत आहेत, आपले ते जिल्ह्याचे निरीक्षक आहेत राजनजी घाग साहेब, तर ते मुंबईला जात आहेत। पेजची मीटिंग झाली, अंबाजोगाईची मीटिंग झाली, त्याबरोबर अजून शिरूरची मीटिंग झाली। त्या मीटिंगच्या अनुषंगाने आष्टी त्यांना मुंबईला जात असताना आष्टीमध्ये आपली एक मीटिंग व्हावी म्हणून त्यांनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला, पण अचानक ठरलेल्या मीटिंगमुळं आम्हाला जास्त काही नियोजन करता आलं नाही। त्यामुळे मी तुमची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। त्याचबरोबर आष्टी तालुक्याचा जर विचार केला तर आमच्या थोरवे सरांनी सांगितलं की आष्टी तालुक्याचं वातावरण असं आहे की बीड जिल्ह्याचं वातावरण आष्टी तालुक्यातून फिरते। ते बरोबर आहे, कारण की आमच्या इथं जे घडतं ते सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की आमचा आष्टी तालुका हा म्हणजे सगळ्याच गोष्टी पुढं असतो। त्याचबरोबर आता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जे निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये गट रचनेचा त्यांनी प्रारूप यादी जरी प्रसिद्ध केलेली नसली तरी पुढील कार्यक्रम पाहता शक्यतो प्रारूप यादी ते प्रसिद्ध होईल। आता येणाऱ्या मला वाटतं 100% सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे। आमच्याकडं इथं सर्व प्रस्थापित येत आहे। शिवसंग्राम आम्ही तळागाळातून इथं उभा केलेली आहे। मी 7 वर्ष झाले तालुका अध्यक्ष साहेबांबरोबर त्यांना माझं सगळे माझी हिस्ट्री माहिती आहे। मी काम करीत असताना इथं पिचलेले जे सर्वसामान्य कार्यकर्ते मिळून काम करावं लागते। इथं प्रस्थापितांच्या विरोधात काम करत असताना अनेक अनुभव येत असतात, परंतु आमचं एकच उद्दिष्ट आहे की कोणालाही काही न म्हणता आपला पक्ष लोकांपर्यंत कसं जाईल, लोकांच्या अडीअडचणीला कसं उभं राहील यासाठी आम्ही अहोरात्र काम करत असतो। आज तागायत आम्ही 2 गट तर टार्गेट केलेले आहेत, एक म्हणजे लोणी गट आणि दुसरा धानोरा गट, आणि त्याच्यानंतर राहिला मी कड्यामध्ये राहिला आहे कडागट। म्हणजे आपण जरी सर्व जागा उभा नाही करू शकलो तरी पण आपली एवढी ताकद 100% इथपर्यंत आपण तयार केलेली आहे की ह्या दोन्ही गटामध्ये आपण जरी आपल्याला कोणी जर बरोबर घेतलं तर, कारण कसं आहे राजकारणात चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोणी घालत नाही, आणि नमस्कार जर घालून घ्यायचा असेल तर त्यांना आपल्याला कुठं का आडकाठी तयार केल्याशिवाय आपल्या शिवसंग्राम पक्षाला कोणी विचारणार नाही। त्याही उद्दिष्टाने आम्ही इथं काम करत आहोत। हे काम करत असताना इथं आता बीडमध्ये साहेब काम करत असताना स्वतः साहेब असल्यामुळे तिथल्या पदाधिकारी तिथल्याला थोडी अडचण येत नाही, पण आम्हाला इथं वेळोवेळी बऱ्याचशा अडचणी येतात। त्या अडचणीला सामोरे जात असताना आम्ही इथं काम करतो, पण तरी पण आम्ही तुम्हाला ग्वाही देतो येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण शिवसंग्रामचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, आणि शिवसंग्रामचं हे वादळ असंच
चालू ठेवून लोकांच्या अडीअडचणीला उभं राहण्याचं आणि आदरणीय मेटे साहेबांची ताकद ही आमच्या बरोबर असल्यामुळं आम्ही समोर कोण प्रस्थापित आहे आणि कोण नाही याचा आम्ही विचार करत नाही, जेणेकरून सिनियरिटीनुसार आम्ही त्यांना प्रत्येकाला मानपान देत असतो, पण आम्ही अगोदर आमच्या पक्षाला बांधील आहोत आणि पक्षाच्या नंतर जे बाकी असतील ते. परंतु आता इथं सर्व जरी असले तरी मला सांगायचं हे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साहेबांनी आम्हाला सर्व ताकद जर दिली तर आम्ही इथं 100% झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि आता फार उशीर झालेला आहे, कारण की 4ची मीटिंग 6ला चालू झाली, याच्यातले बरेचसे काही निघून गेलेले आहेत. तरी आपल्याला प्रमुख पाहुण्यांचे 2 शब्द ऐकायचे, तरी मी त्यांना विनंती करतो की ते पुढील निवडणुकीत जे आणि पराजयावर होते आणि आपला मूळ बाजार हा सामाजिक असल्यामुळं शिवसंग्राम ही संघटना सामाजिक कार्याला जिंकण्यामध्ये आपण कमी पडतो आणि हाच धागा पकडून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणि भविष्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणामध्ये भाग घ्यायचा आणि भाग म्हणजे नुसत्या निवडणुका उभा राहण्यासाठी नाही, तर ह्या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला यशस्वी प्रयत्न करायचे. आणि ह्या प्रयत्नात माननीय आमदार विनायकराव मेटे साहेब हे कुठेही कमी पडणार नाही, जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही कुठं कमी पडणार नाही. आणि या प्रयत्नामध्ये आपली आम्हाला अशी साथ लाभत आणि आपल्या सहकार्याशिवाय हे काही शक्य होणार नाही. म्हणून मी आपल्याला एकच आवाहन करीन की या तालुक्यामध्ये जे शिवसंग्रामचे कार्यकर्ते निवडणुकीच्या याच्यामध्ये भाग घेतील त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे. कारण की आपला पक्ष छोटा आहे, छोटा म्हणजे आज जर तसा महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवसंग्रामचे 3 आमदार आहेत, हे 4 पक्ष जर सोडले तर दुसरा असा कुठला मोठा पक्ष नाही आहे ज्याचे 3 आमदार आहेत. महाराष्ट्राच्या लेवलला मुंबईसारख्या ठिकाणी आज आपण पक्षाचा आमदार आहे, मराठवाड्यात एक आमदार आहे, विदर्भात एक आमदार आहे, आपल्या अनेक ठिकाणी जिल्हा परिषद मेंबर आहेत, मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये ठाण्यामध्ये आपले नगरसेवक आहेत. परंतु आपण याचा मार्केटिंग करत नाही, आपण याचा प्रचार करण्यात कमी पडतो. म्हणून अशा भूमिका वारंवार घेऊन पक्षाबद्दल माहिती लोकांनाही सांगणं आपण गरजेचं आहे. आणि होतंय काय की आपण या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बीड जिल्ह्याचे रहिवासी, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाची वाढ केली, निवडणुका जिंकल्या, पक्षाची वाढ केली, निवडणुका जिंकल्या म्हणजे पक्षाची वाढच होते. आज सत्तेचं राजकारण चालतं आहे. तुमच्याकडे जिल्हा परिषद सत्ता असेल तर तुमच्याकडे ग्रामपंचायतीची सरपंच ऑटोमॅटिक येतील, पंचायत समितीची सत्ता असेल तर तुमच्या 4 ग्रामपंचायती जास्त येतील. जर तुमच्याकडे एक सत्ता मिळाली, जिल्हा परिषद मिळाली, तुमच्याकडे पंचायत समिती मिळतील, ग्रामपंचायत. शेतीमालाला मुबलक पाणी त्या ठिकाणी वीज मिळाली पाहिजे आणि चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा पाहिजे. या 5 मुद्द्यावरची विकासाची नौका ही या सरकारचं, पाठिंबाच्या सरकारचं 70-75 वर्षापासून हे चालत आलेलं आहे. परंतु अद्यापपर्यंत कुठलंही या ठिकाणी एखादं मॉडेल म्हणून त्यांनी आतापर्यंत अद्याप उभा केलेलं नाही. आणि म्हणून हे परिवर्तन एक आशावादी म्हणून आपण शिवसंग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करूयात, अशा प्रकारचे या ठिकाणी आशावाद आपल्याला व्यक्त करतो. आमच्या तालुक्यामध्ये साधारणपणे 7 गट होते जिल्हा परिषदचे, आता एक 8व्या गटाची पण निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि शिवसंग्रामने जर जातीनं वेळोवेळी या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये जर लक्ष घातलं तर निश्चित आपण या ठिकाणी 2 जिल्हा परिषदचे गट आणि किमान
शिवसंग्राम संघटनेचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दास साहेब या ठिकाणी आले. त्याचबरोबर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नारायणजी कासिक साहेब हे या ठिकाणी उपस्थित स्वागत करतो. भाषेत अभिनंदन करतो. अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला. स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला. मिलन पॅकर्स खडा मसाला.